आज 4 दिन हो गए शिवसेना पार्टी के बारे में सिंबल एंड पार्टी जो निर्णय चुनाव आयोग ने दिया था उसके खिलाफ हमने एक पिटीशन जो दायर की थी। गैर संवैधानिक तरीके से हमारी पार्टी और सिंबल किसी और ऐरे गैरे को दिया है। तो इस बारे में आज पूरी तरह से 4 दिन हो गए कपिल सिब्बल जी हमारी तरफ से आर्ग्युमेंट कर रहे हैं। एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर सिब्बलांचा मोठा घाव, युक्तिवादानं निकाल फिरणार। 2022 ला शिंदेंना मुख्यमंत्री करणंच बेकायदेशीर होतं असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात थेट शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावरच घाव घातलाय। त्यामुळे आता सुप्रीम कोर्टात नवा ट्विस्ट आलाय। कपिल सिब्बल यांनी सलग 4 दिवस युक्तिवाद करत शिंदे आणि त्यांच्या सोबत फुटलेल्या नेत्यांवर गंभीर आरोप केलेत। एवढंच काय तर निवडणूक आयोगाची लखतरं काढली आहेत। त्यामुळे सिब्बलांच्या या नव्या युक्तिवादानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या आशा पल्लवित झाल्यात। तर शिंदेंसमोरचा धोका वाढलाय का असाही सवाल आता उपस्थित होतोय। तसेच संजय राऊत ज्या कॉन्फिडन्सनं काल नरेश म्हस्केंना म्हणाले तुम्हाला आमच्याकडेच यावं लागेल, तो कॉन्फिडन्स पाहता सुप्रीम कोर्टात या प्रकरणात काहीही घडू शकतं असं जवळपास दिसून येतंय। त्यामुळे हा निकाल आता ठाकरेंच्या बाजूने झुकतोय का पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक सुनावणी पार पडली असून यामध्ये ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या थेट मुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीवरच अत्यंत गंभीर कायदेशीर आणि घटनात्मक आक्षेप नोंदवलेत। हा युक्तिवाद इतका आक्रमक आणि कायदेशीर मुद्द्यांना धरून होता की यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा निकाल फिरणार का अशी चर्चा आता राजकीय आणि कायदेशीर वर्तुळात सुरू झाली आहे। सिब्बल यांनी मांडलेले मुद्दे, त्यावर सरन्यायाधीश आणि न्यायमूर्तींनी घेतलेले आक्षेप आणि एकूणच लोकशाहीच्या भविष्याबाबत झालेली चर्चा यामुळे या सुनावणीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालंय। कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादाची सुरुवातच मुळात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नियुक्तीच्या वैधतेपासून केली आहे। त्यांनी थेट आणि स्पष्ट शब्दात सांगितलंय की एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून झालेली नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर आणि असंवैधानिक होती। सिब्बल यांनी न्यायालयासमोर एक महत्त्वाचा कालक्रम मांडलाय। त्यांच्या मते जेव्हा राज्यपाल एखाद्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करतात तेव्हा त्या नियुक्तीचा आधार हा कायदेशीर असावा लागतो। एकनाथ शिंदे यांनी जेव्हा बंड केलं तेव्हा ते तांत्रिकदृष्ट्या पक्षाच्या मूळ रचनेचा भाग होते की नाही हा प्रश्न प्रलंबित आहे। अशा स्थितीत केवळ काही आमदारांना सोबत घेऊन राज्यपालांकडे जाणं आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेणं हे पूर्णपणे संविधानाच्या 10व्या अनुसूचीचं उल्लंघन करणार होतं। सिब्बल यांनी न्यायालयासमोर दुसरं वास्तव मांडताना एका अत्यंत गंभीर प्रवृत्तीवर बोट ठेवलंय। ते म्हणाले की सध्या देशात एक चुकीचा प्रघात पडत चाललाय। तुम्ही आधी एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करायचे आणि नंतर असा युक्तिवाद करायचा की त्यांच्या नियुक्तीनंतर अनेक लोक किंवा आमदार त्यांच्या गटात सामील झालेत। त्यानंतर आमदारांचं संख्याबळ वाढल्यामुळे त्यांची नियुक्ती योग्य ठरते असा दावा करणं हा लोकशाहीचा आणि संविधानाचा मोठा अपमान आहे। सुरुवातीला झालेली चूक किंवा बेकायदेशीर कृत्य हे नंतर गोळा झालेल्या गर्दीमुळे किंवा बहुमतामुळे वैध ठरू शकत नाही। जर मूळ नियुक्तीच कायद्याला धरून नसेल तर त्यानंतर घडलेल्या सर्व गोष्टी आणि मिळालेलं संख्याबळ हे अवैधच मानलं पाहिजे। सिब्बल यांच्या या युक्तिवादानं शिंदे गटाच्या कायदेशीर संरक्षणावर थेट आघात केलाय। शिवसेना पार्टी के बारे में सिंबल एंड पार्टी जो निर्णय चुनाव आयोग ने दिया था उसके खिलाफ हमने एक पिटीशन जो दायर की थी कि ये बहुत ही गैर कानूनी तरीके से, गैर संवैधानिक तरीके से हमारी पार्टी और सिंबल किसी और ऐरे गैरे को दिया है। तो इस बारे में आज पूरी तरह से 4 दिन हो गए कपिल सिब्बल जी हमारी तरफ से आर्गुमेंट कर रहे हैं और बहुत जोरदार आर्गुमेंट है। जो संविधान पीठ है जिसके प्रमुख हमारे चीफ जस्टिस ऑफ इंडिया है, कुछ बातें और कुछ इन्फॉर्मेशन जो मांगी है हमसे वो हमारे वकील साहब ने दी है। आजच्या युक्तिवादावर सरन्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलंय आणि निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर भाष्य केलंय। सरन्यायाधीश म्हणाले की जर सिब्बल यांनी मांडलेल्या सर्व बाबींचा आणि कालक्रमाचा विचार केला तर निवडणूक आयोगाकडे या वादात हस्तक्षेप करण्याचे प्राथमिक अधिकार क्षेत्रच नव्हते असं म्हणणं कदाचित योग्य ठरणार नाही। निवडणूक आयोगाची कार्यपद्धती चुकीची असू शकली असती किंवा त्यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला जाऊ शकत होता, परंतु आयोगाला अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेण्याचा अधिकारच नाहीये असा निष्कर्ष काढता येणार नाही।
जर आपण असं गृहीत धरलं की निवडणूक आयोगाकडे मूळ अधिकार क्षेत्रच नाही, तर मग या प्रकरणातील पुढील कोणत्याही गोष्टीची, संख्याबळाची किंवा पक्षाच्या चिन्हाची तपासणी करणं न्यायालयाला किंवा इतर कोणत्याही संस्थेला शक्य होणार नाही. त्यामुळे अधिकार क्षेत्राचा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा आहे. या कायदेशीर खेचाखेची दरम्यान खंडपीठातील न्यायमूर्ती बागची यांनी एक अतिशय संवेदनशील आणि व्यापक दृष्टिकोन समोर आणलाय. त्यांनी दोन्ही पक्षांना आठवण करून दिली आहे की आपण इथं केवळ तांत्रिक कायद्यांवर चर्चा करत नसून आपण एका जिवंत आणि धडधडत्या लोकशाहीशी संबंधित बाबी हाताळतोय. न्यायालयाचा कोणताही निर्णय हा देशातील लोकशाहीच्या भविष्यावर आणि परंपरेवर थेट परिणाम करणार आहे. त्यामुळे याचं गांभीर्य सर्वांनीच राखलं पाहिजे, असं मत न्यायमूर्तींनी व्यक्त केलंय. न्यायमूर्तींच्या या विधानावर कपिल सिब्बल यांनी अत्यंत उपरोधिक आणि मार्मिक टिप्पणी केली आहे. सिब्बल म्हणालेत की न्यायमूर्तींचं म्हणणं अगदी बरोबर आहे. ही व्यवस्था सध्या किती लोकशाहीवादी उरली आहे हे मला माहित नाही, परंतु आपण नक्कीच एका आकांक्षी भारतात जगत आहोत जिथं सत्तेसाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी दिसतेय. सिब्बल यांच्या या उत्तरानं न्यायालयातील वातावरण काही काळ गंभीर झालं होतं, कारण त्यांनी थेट सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि मूल्यांच्या घसरणीवर भाष्य केलं होतं. आज ठाकरे गटाने सिब्बल यांच्या माध्यमातून शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या मूळ पायावरच घाव घातल्यामुळं आता पुढे शिंदे गट या कायदेशीर आव्हानाला कसं उत्तर देणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. सिब्बल यांच्या या तडाखेबंद युक्तिवादानं प्रकरणाला एक नवं वळण दिलंय. यामुळे महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा निकाल पूर्णपणे फिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधितज्ञांच्या मते जर सर्वोच्च न्यायालयानं सिब्बल यांचा हा मुद्दा ग्राह्य धरला की नंतर मिळालेल्या बहुमताच्या जोरावर सुरुवातीची बेकायदेशीर नियुक्ती वैध ठरवता येत नाही, तर शिंदे सरकार समोरील अडचणी प्रचंड वाढू शकतात. दुसरीकडे सरन्यायाधीशांनी निवडणूक आयोगाच्या प्राथमिक अधिकारांचं केलेलं समर्थन शिंदे गटाला दिलासा देणारं ठरू शकतं. त्यामुळे उद्या होणारा प्रतिवाद आणि त्यानंतर न्यायालयाचा येणारा अंतिम निर्णय हा महाराष्ट्राचाच नाही तर देशाच्या राजकीय इतिहासातील एका मैलाचा दगड ठरणार आहे, एवढं मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.